नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे स्वामी प्रकट दिन, तर आमच्या इथे आहे स्वामी समर्थांचा मठ, तर तिथं आम्ही दर्शनाला जाणार आहे। तुम्ही पण या, व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज आमचे झालेले आहेत 1000 सबस्क्रायबर। 1000 सबस्क्रायबर। हां, तर तुमचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या, आम्हाला सांगा, कमेंट करा, आम्हाला नवीन नवीन कोणत्या व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं आम्ही प्रयत्न करू बनवायचे। आणि तुमचं असंच भरभरून प्रेम आमच्यावर राहू। तुम्हाला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा। लहानपणाचा मित्र गोट्या अविनाश गाडगे तो आज आलेला आहे। आज भाविकांची गर्दी आहे, अजून आरती झाली नाही, आता आरतीची तयारी चालू आहे। दोन बस झाले आणि कापूरचे फक्त हातात अगरबत्ती दिले अरे एक साइड ले आते, एक साइड ले आ।
भाविकांची गर्दी भरपूर आहे. जास्त नाही करत ना, मला चावायला लागतं. काय पाहिजे? केळी इथे पण तिकडे हां, रविवारची सुट्टी असते पण मी इथेच जातो, मी बाहेरला असतो लगेच, मी पळतो. या साईडनं द्या, साईडनं या साईडनंच द्या. चला पुढे द्या, या साईडनं द्या. दर्शन झालं. हे राजा नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहे योगेश ठाकूर, या मंडळाचे कार्यकर्ते. ह्या बिल्डिंग जेव्हा झाल्या तेव्हा 2005ला इथे मठ स्थापन झाले. अच्छा, 2006च्या दरम्यान. 2006. आणि या मंदिराबद्दलचे काय अनुभव आहे भाविकांचे? खूप असा अनुभव तुम्ही आता 16 पाहून तुम्हाला माहिती पडत असेल की या मंदिराचा अनुभव काय आहे. अच्छा, शून्यातून निर्माण झालेलं मंदिर आहे. भरपूर काही याच्यासाठी काही असं काही कार्यकर्त्यांना काय करायचं गरजच वाटली नाही, जेव्हा स्वामींनीच सगळं उभं केलेलं आहे. सगळं पाहूया तुम्ही असं. स्वामीच्या कृपेने आज माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आणि तुम्ही या मंडळाचे कार्यकर्ते आहात, तुमचाही अनुभव आहे, तुम्ही बघितलेला आहे. तुम्ही शून्यातून इथे निर्माण झालेला आहात. आज तुम्ही चांगल्या प्रकारे सगळ्या स्वामी कृपेने तुम्ही चांगले सेटल झालेले आहात. आमच्या समोरच तुम्ही लहानाचे मोठे झालात, तुम्हालाही त्याचा अनुभव आहे. म्हणजे या मठात येऊन म्हणजे मठाची अनुभूती एकदम वेगळी आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे भरपूर. मी यूट्यूब चॅनल चालू केला लक्ष्मीपूजनला, आणि आज स्वामींच्या पहिला व्हिडिओ काढलेला लक्ष्मीपूजनचा. त्यानंतर स्वामींची व्हिडिओ आम्ही केलेली. त्यानंतर ह्या सोहळ्यात आज माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. मी स्वामींचा खूप आभारी आहे की मला त्यांनी जो मार्ग दिला त्या मार्गात सक्सेसफुल मला पूर्ण करायला मदत येणारे करणारे येणारे हे सगळं स्वामींच्या हातात आहे. आपण फक्त एक कटपुतली आहोत, ते जसे चालवणार तसे आपल्याला चालायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून जेव्हा माणूस चालेल त्यावेळी माणसाचं सगळं सार्थक होईल. यस. स्वामी भक्त आज भरपूर आलेले आहेत. हे मंडळाचे कार्यकर्ते आमचे. श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव सांगाल का पाहिजे? आर्या ठाकूर. आपलं नाव? पूनम पवार. अच्छा, तुम्ही या मठात किती वर्षापासून येत आहे? आम्हाला खूप वर्ष झाले, कारण आम्ही पहिल्यापासून इथे राहतोय आणि आम्ही तर लहानपणापासून आतापर्यंत आम्ही सगळंच बघितलंय. पूर्ण उत्सव बघितला आम्ही. खूप छान वाटतं इथे आल्यावर आणि खूप प्रसन्न वाटतं. ओके, तुमचा सांगू शकता अनुभव? म्हणजे इथे आल्यानंतर प्रत्येकालाच अनुभव वेगवेगळे येतात. असं म्हणजे अनुभवाचं प्रत्यक्ष म्हणजे मला अजूनपर्यंत काय होतं, मला इथे खूप म्हणजे हे मिळाले, शांतता मिळाली. इथे आल्यापासून म्हणजे एक प्रसन्नता वाटते. थँक्यू. आपलं नाव काय?
सागर पालशेटकर. सागर पाटील. मठात किती वर्षापासून येते? मठात झालं आम्हाला 1-1.5 वर्षापासून येतो आहे. दर गुरुवारी आम्ही येतो या मठात. ओके. आता आज प्रकट दिन आहे म्हणून आज पण आलेलो आहे. अच्छा. दर गुरुवारी न चुकता येतो. काय अनुभव स्वामींचा या? अनुभव म्हणजे खूप आहे. या मठात येऊन खूप चांगलं वाटतं आणि खूप मनाला बरं वाटतं, एक समाधान वाटतं, एक शांतता भेटते. आयुष्यात खूप काही असतात, त्रास बीज पण इकडे येऊन सगळं व्यवस्थित वाटतं, म्हणजे खूप दूर गेलं वाटतं. थँक्यू. हां, श्री स्वामी समर्थ. किती वर्षापासून मठात आहे तुम्ही? मी गेल्या 3-4 वर्षांपासून येते मठात. काय अनुभव सांगाल मठाचा? अनुभव बरेच झालेत. तुम्ही हा मठ कसा चॉईस म्हणजे कसं तुम्हाला वाटलं की येणं असं? आधी मी केंद्रात जायची, पण इथे आल्यावर जरा चांगलं वाटतं आणि खूप अनुभवलं इकडे. काय सांगाल या मठाचा अनुभव तुम्ही स्वामींचा? काय नाही, सर्व स्वामी फक्त स्वामी सेवेला लावा, सर्व चांगलं.